तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीरात असे 3 ब्युटी हॉर्मोन्स आहेत ज्यावरती तुमच्या स्किनचा ग्लो आणि तुमच्या स्किनचा डलनेस हा डिपेंड असतो. तर तुम्ही जेव्हा स्किन केअर फॉलो करता किंवा महागड्या क्रीम्स वापरतात तर फक्तच तुमच्या स्किनची केअर किंवा तुमच्या स्किनचा ग्लो ह्या प्रोडक्ट्सवरती डिपेंड नसून तुमच्या शरीरात असलेल्या हॉर्मोन्सवरती सुद्धा तो डिपेंड असतो. तर जेव्हा आपण वेगवेगळे फेशियल्स करतो, स्किन केअर रुटीन फॉलो करतो, वेगवेगळे सिरम्स यूज करतो आणि तरीसुद्धा आपली स्किन ही डल दिसते, ॲक्ने प्रोन होते किंवा पिगमेंटेशन दिसतं, तर ह्या मागचं कारण तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्ससुद्धा असू शकतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की असे कुठले 3 हॉर्मोन्स आहेत ज्यावरती तुमच्या स्किनचं तुमचं सौंदर्य डिपेंड आहे. तर त्यापैकी सर्वात महत्त्वाचं हॉर्मोन म्हणजे इस्ट्रोजन. जेव्हा आपल्या शरीरात इस्ट्रोजनचं प्रमाण हे बॅलन्स असतं, इस्ट्रोजन मुबलक प्रमाणात जेव्हा असतं तेव्हा आपल्या स्किनला प्रॉपर हायड्रेशन मिळतं, स्किनचं कोलॅजिन प्रोडक्शन वाढतं, त्याचप्रमाणे तुमची स्किन ही प्लम्पी ग्लोविंग दिसायला लागते. तर हे इस्ट्रोजन बॅलन्स कसं राहू शकतं? तर इस्ट्रोजन बॅलन्स तेव्हाच राहतं जेव्हा तुम्ही तुमच्या फूडमध्ये, तुमच्या डाएटमध्ये हेल्दी फॅट्स घेता, हेल्दी डाएट घेता, त्याचप्रमाणे फ्लाक्स सीड्सचा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वापर करता, तुम्ही प्रॉपर 7 ते 8 तासाची झोप घेता, प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करता आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे वर्कआउट किंवा एक्सरसाइज जेव्हा करता त्यावेळेला तुमच्या ह्या इस्ट्रोजनचं बॅलन्स राहतं आणि तुमचा हा ब्युटी हॉर्मोन टिकून राहतो आणि त्यानुसार तुमच्या स्किनचा ग्लोसुद्धा मेंटेन राहतो. त्यानंतरचा महत्त्वाचा हॉर्मोन म्हणजे दुसऱ्या नंबरचा हॉर्मोन येतो तो म्हणजे कॉर्टिझॉलला आपण स्ट्रेस हॉर्मोनसुद्धा म्हणतो. जेव्हा आपलं स्ट्रेसचं प्रमाण वाढतं तेव्हा आपल्या शरीरातलं कॉर्टिझॉल ह्या हॉर्मोनचं सुद्धा प्रमाण वाढतं आणि जेव्हा शरीरातलं कॉर्टिझॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा आपल्या स्किनवरती इन्फ्लामेशन वाढतं, ॲक्ने ब्रेकआउट्स आपल्याला दिसायला लागतात आणि प्रीमॅच्युअर एजिंग आपल्या स्किनची व्हायला लागते. त्याचप्रमाणे आपली स्किनमधलं इन्फ्लामेशन वाढायला लागतं, स्किन ही रिंकल प्रोन व्हायला लागते, पिगमेंटेशन दिसायला लागतं. म्हणून आपल्या शरीरामधलं कॉर्टिझॉलचं प्रमाण हे बॅलन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर कॉर्टिझॉल बॅलन्स कसा करणार? तर कॉर्टिझॉल बॅलन्स करण्यासाठी गरजेचं आहे तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेज करता मीन्स तुम्ही जेव्हा वर्कआउट करता, मेडिटेशन करता, हेल्दी लाईफस्टाईल जेव्हा अडॉप्ट करता तेव्हा तुमचा स्ट्रेस बॅलन्स होतो आणि तेव्हा तुमची स्किन ही ग्लो करायला लागते. तिसरं महत्त्वाचं हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिनला आपण लव हॉर्मोनसुद्धा म्हणतो आणि जेव्हा ऑक्सिटोसिन आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतो तेव्हा आपली स्किन ही ग्लो करायला लागते, आपली स्किनची हिलिंग लवकर व्हायला लागते, आपल्या स्किनच्या इन्फ्लॅमेटरी कंडिशन लवकर रिव्हर्स व्हायला लागतात. मग हा ऑक्सिटोसिन केव्हा आपला बॅलन्स राहणार? तर ऑक्सिटोसिन आपला तेव्हा बॅलन्स राहतो जेव्हा आपण हेल्दी सोशल कनेक्शन्स बनवतो, हेल्दी फूड एन्जॉय करतो, आपण लाफ्टर एन्जॉय करतो, छान प्रकारे कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतो, तेव्हा आपल्या बॉडीमधला ऑक्सिटोसिनसुद्धा बॅलन्स होतो आणि अशा प्रकारे आपली स्किन हेल्दी राहण्यास, आपली स्किन ग्लोविंग राहण्यास मदत होत असते. म्हणून स्किन ग्लो हा फक्त बाहेरच्या काळजीवरती डिपेंड नसून तो तुमच्या इंटरनल हॉर्मोनल बॅलन्सवरती सुद्धा तेवढाच डिपेंड असतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.